Hello, dear students. Here Dilip Jadhav sir. We are going to learn the general science of standard 8, the chapter number 5, inside the atom. Atom, अणु, अणूचे अंतरंग. पहिले आपण दोन गोष्टी पाहूया. द्रव्य म्हणजे काय? द्रव्य इन इंग्लिश मॅटर आणि अणु म्हणजे ॲटम आणि रेणू म्हणजे मॉलिक्यूल. नाउ सी व्हॉट इज मीन्ड बाय मॅटर. द्रव्य म्हणजे काय? मॅटर इज मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. द्रव्य हे अत्यंत लहान कणांनी बनलेले असते. नाउ व्हॉट इज एन ॲटम? An atom is the smallest particle of an element. मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला अणु असे म्हणतात, ॲटम असे म्हणतात. आता मूलद्रव्य म्हणजे मूळ पदार्थ. तुम्ही सोने घ्या, चांदी, तांबे, ऑक्सिजन, हायड्रोजन, मूळ पदार्थ, त्याला मूलद्रव्य असे म्हणतात. मग त्याचा सर्वात लहान कण कोणता? तर तो अणु. त्याच्यापेक्षा लहान कण त्याचा नसतो. पण एक लक्षात ठेवा, तांबे मूलद्रव्य आहे, पितळ नाही. ते संमिश्र आहे. ॲल्युमिनियम मूलद्रव्य आहे, दॅट इज एलिमेंट, नॉट स्टेनलेस स्टील, दॅट इज एन अलॉय. संमिश्र म्हणजे अनेक मूलद्रव्यांना एकत्रीकरण केलेले असते, तो पदार्थ झाला. नाउ मूव्ह टुवर्ड्स द ॲटम. आता हा जो अणु होता, हा अणु भारतीय कणाद ऋषींनी सांगितलं की लहानात लहान कण असतो. जगातल्या अनेक शास्त्रज्ञांनी अणुविषयी आपापले मत मांडले, आपापले सिद्धांत मांडले. सो इन इंग्लिश इट इज कॉल्ड theory or theories. So now first we will see the theory of Dalton. Dalton's atomic theory. डाल्टनने अणु कसा असावा त्यांनी पाहिला नव्हता. कसा असावा, कसा असेल हे सांगितलं. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा, मॅटर इज मेड ऑफ ॲटम्स अँड ॲटम्स आर इनव्हिजिबल अँड इनडिस्ट्रक्टिबल. द्रव्य हे अणुनी बनलेले असते. अणु डोळ्याने दिसत नाहीत आणि त्याचा विध्वंस होऊ शकत नाही. म्हणजे अणु जे त्यांनी सांगितलं, कोणी? डाल्टननी, तो असा असेल, पूर्णपणे गोल ठोकळा, डोळ्याने दिसत नाही, अगदी त्याला कापता येत नाही असं त्यांनी सांगितलं. नेक्स्ट सायंटिस्ट थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल. त्याला प्लम पुडिंग मॉडेल असं म्हणतात. तुम्ही मोतीचूर लाडू पाहिलेले, आणि मोतीचूर लाडूमध्ये आतमध्ये बेदाणे असतात, कधी कधी मनुका असतो, तो डोळ्यासमोर आला. अशा प्रकारचा अणु असला पाहिजे हे थॉम्सननी सांगितलं. व्हॉट थॉम्सन सेज? नाउ लिसन. Atom positively charged distribute throughout the atom and the negatively charged electrons are embedded in it. He suggested plum pudding model. त्यांनी काय सांगितलं बघा, की हा अणु आहे आणि याच्या आतमध्ये पूर्ण सांगितलं की पॉझिटिव्ह चार्ज आहे, धनप्रभार आहे, आणि निगेटिव्ह चार्ज जो आहे त्याच्यामध्ये असा
आपण एखाद्या लाडवामध्ये बेदाणे खोचतो त्याप्रमाणे अणूच्या आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज धनप्रभार आणि ऋणप्रभार असावा. दॅट वॉज द इंडिकेशन्स ऑफ द सायंटिस्ट रुदरफोर्ड. He said the nucleus, there is a mass and electrons revolve around the nucleus. It's okay. It was the model of Thomson. Now move to the Rutherford's atomic model. What it said, an atom has tiny dense positively charged nucleus at the atom, at the center of the atom. रुदरफोर्डनी काय सांगितलं की अणु हा अतिशय सूक्ष्म आहे आणि अणुच्या मध्यभागी मास असलेला न्यूक्लियस आहे. देयर इज मास इन द न्यूक्लियस and negatively charged particles called electrons revolve around the nucleus. मध्यभागी न्यूक्लियस आणि त्याच्या सभोवती निगेटिव्ह चार्ज असलेले इलेक्ट्रॉन्स फिरत असले पाहिजे. देन देर इज एन एम्प्टी स्पेस बिटवीन द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन अँड द ॲटॉमिक न्यूक्लियस. मध्यभागी न्यूक्लियस आणि बाजूला फिरणारे इलेक्ट्रॉन्स आणि त्याच्यामध्ये पोकळी असली पाहिजे किंवा मोकळी जागा असली पाहिजे असं त्यांनी वर्तवलं. दॅट्स वाय ही डिड अन एक्सपेरिमेंट. त्यांनी त्याच्यावरती एक प्रयोग केला. तो प्रयोग असा होता, ही टूक द व्हेरी थिन गोल्ड फॉईल. अत्यंत पातळ गोल्ड फॉईल घेतली, असा पडदा घेतला. He took the gold foil and bombarded alpha particles, positively charged alpha particles on it. म्हणजे आपण बॅटरीचा फोकस मारतो, तो फोकस जसा मारता तसा अल्फा पार्टिकल्स एका सीटवरती मारले आणि प्रचंड त्याला पडद्यावरती पाठीमागच्या उलाढाल दिसली. अनेक किरणांची अल्फा पार्टिकलची, त्यातले आपण 3च फक्त अल्फा पार्टिकल गृहीत धरूया. ते 3 मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. या ठिकाणी बघा, जो नंबर 1 आहे, मेनी अल्फा पार्टिकल्स वेंट स्ट्रेट. अनेक अल्फा पार्टिकल सरळ गेले. याचा अर्थ अणु पोकळ असावा मध्यभागी. नाउ सेकंड, सम अल्फा पार्टिकल्स डेव्हिएटेड फ्रॉम स्मॉल अँगल्स. आता एक लक्षात ठेवा, याने आपला मार्ग का बदलला? या अल्फा पार्टिकलने जो थोडासा मार्ग बदलला कारण त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि न्यूक्लियस सुद्धा पॉझिटिव्हली चार्ज आहे. सो पॉझिटिव्ह गॉट रिपल्शन. आपण लोहचुंबकाला पाहतो, एन टोकं असतात, ती एकमेकापासून दूर जातात. म्हणजे डेफिनेटली त्यांनी असा अंदाज बाळगला की देर इज अ पॉझिटिव्ह चार्ज इन द न्यूक्लियस. आणि मध्यभागी तुम्ही एक बघाल की धिस थर्ड वन केम बॅक. त्यांनी जवळजवळ सांगितलं की 20,000 पार्टिकल्स मागे बाउन्स झाले, मागे आले. कारण मध्यभागी न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस इज हेवी, द मास इज कॉन्सन्ट्रेटेड देअर, सो मेनी पार्टिकल्स बाउन्स्ड बॅक. 3 ऑब्झर्वेशन निघाले. ते 3 ऑब्झर्वेशन कसे होत आहे? द मिडल पार्ट इज हॅलो, पोकळ असला पाहिजे. न्यूक्लियस डेन्स्ड मास इज देअर अँड positive charge is there in the nucleus, and this was the atomic model of Rutherford. हा जो मी एक्सपेरिमेंट सांगितला तो टेक्स्टबुक मध्ये पुन्हा वाचा आणि 3च किरणांचा अभ्यास करा. याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवला जाईल. हा व्हिडिओ नाउ लिसन
and watch this video again and again and try to understand what means atom and what is there inside the atom. Thank you.